लय भारीने काही दिवसांपूर्वी गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलंय का हा विशेषांक प्रसिद्ध केलाय। गांधी नेहरू हे मुस्लिम धार्जिणे आहेत का अशा नावाचा रफिक मुल्ला यांचा लेख तुम्हाला यात वाचायला मिळेल। त्यातील काही घटना आपण आता पाहूयात। घटना 1915 मध्ये। प्रसंग 1, हरिद्वाराला कुंभमेळा भरला होता। महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले होते। ट्रेन सहारनपूरला थांबली। एक मुस्लिम युवक पाणी घेऊन आला, पण बोगीतल्या अनेकांनी तहान असूनही त्याच्या हातचं पाणी घेतलं नाही। गांधींना हे पाहून आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याविषयी चौकशी केली। तेव्हा समजले की हिंदू मुस्लिम द्वेष भावनेमुळे दोन्ही बाजूचे लोक असे वागतात। गांधींना लक्षात आले की हा प्रश्न फार जटिल आहे। प्रसंग 2, दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक बंदी ठेवण्यात आले होते। गांधी भेटण्यास गेले तेव्हा चहाची वेळ होती। मुस्लिम चहा आला होता। मुस्लिम कैद्यांना तो दिलाही गेला। हिंदू चहा मात्र अद्याप यायचा होता। गांधींनी विचारले की हा काय प्रकार आहे। तेव्हा त्यांना समजले की सैनिकांमध्ये भेद नाही, पण तसं सरकारी आदेश आहेत। हिंदू आणि मुस्लिमांना धार्मिक आधारावर वेगळा चहा द्यायचा असे त्यात आदेश होते। गांधी नेहमीच देशातल्या धार्मिक तणावासाठी इंग्रजांना दोषी धरत। तेव्हाचे व्हाईसरॉय वॉवल यांना एका भेटीत त्यांनी तसे स्पष्ट सुनावले देखील होते। तुम्ही आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करू नका, या विषयापासून दूर राहा। पण इंग्रजांनी त्यांचं हे काम सतत सुरूच ठेवलं। दक्षिण आफ्रिकेत असल्यापासून गांधींना हे उमगले होते की भारतात एकतेची भावना निर्माण केली तरच इंग्रजांविरोधात लढाई आकार घेऊ शकेल। गांधींनी सर्व पातळ्यांवर तसे प्रयत्न देखील केले। अगदी खिलाफत चळवळीचेही त्यांनी समर्थन केले आणि मुस्लिम धार्जिणे असल्याचा पहिला आरोप त्यांच्यावर केला गेला। उत्तर प्रदेशाचे काश्मीरी ब्राह्मण नेते, नावात थेट पंडित असणारे नेहरू तर मूलतः मुस्लिम आहेत असा खुला अधिकृत प्रचार करण्यापर्यंत विषय पुढे गेला। मात्र अशा आरोपांचे उत्तर दोघेही आपल्या कार्यातून सतत देत आले। देशाची फाळणी आणि काश्मीरचे भारतातील विलिनीकरण, त्यानंतर पाकिस्तानशी युद्ध आणि पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा तुकडा, हे सर्व विषयही गांधी नेहरूंचे मुसलमान प्रेम या नजरेतून मांडले जातात। म्हणूनच गांधीची हत्या झाली हा दावा करत अतिरेकी गोडसेला राष्ट्रप्रेमी ठरवण्याचा उद्योगही मोठ्या नियोजनाचा भाग आहे। गांधी हत्या ही फाळणीच्या रागातून झाल्याचा दावा केला जातो, पण त्याआधी 6 वेळा गांधींना मारण्याचा प्रयत्न झाला होता। त्यामध्ये 1917 मध्ये चंपारण्यात गांधींवर विषप्रयोग करण्याचे नियोजन झाले होते। बदकमी अन्सारी या नोकराला त्यासाठी तयार करण्यात आले होते। इरविन नावाचा अधिकारी हा या मोहिमेचा इन्चार्ज होता। एका मुसलमानाला या कामासाठी निवडण्यामागे हेतू वेगळा होता आणि तो स्पष्ट देखील होता। त्यानंतर तब्बल 30 वर्षांनंतर सुनताकडून नथुराम मुसलमान का झाला असेल याचे उत्तर चौकशीत आणि खटल्याच्या सुनावणीत मिळालेच। त्या उत्तराला 30 वर्षांच्या कालावधीतील गांधी हत्येचे प्रयत्न, संघ आणि इंग्रज हा एकत्रित संदर्भात आपल्याला पाहता येईल। रफिक मुल्ला यांनी हा लिहिलेला लेख गांधीजींसंबंधित अनेक विषयांचा उहापोह करणारा आहे। या लेखासोबतच या विशेषांकात देशातील 45 पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत। यात शरद पवार, राजदीप सरदेसाई, श्रीराम पवार, राजेंद्र साठे, राजू परुळेकर, अतुल भातखळकर आदींचा समावेश आहे। हा विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण 98 21 28 86 22 या क्रमांकावर संपर्क साधू शकता। अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।